हाय फ्रेंड्स, मी घेऊन आले आहे हा साखरेचा रुकवत. कसा वाटतो आहे तुम्हाला? मला खात्री आहे की हा नक्कीच तुम्हाला आवडेल, कारण मी खूप दिवसापासून बनवते आणि सेल करते. पण आत्तापर्यंत एकही कस्टमर असं नाखुश झालेलं नाही आहे. कारण माझा रूल असा आहे की जर मी किंमत माझ्या इच्छेप्रमाणे घेते या वस्तूची, तर देताना ती तेवढीच परफेक्टपणे द्यायला पाहिजे. मी नवीन यूट्यूबर आहे. माझं चॅनल जेव्हा चालू केलं तेव्हा मला खूप असे मेसेज यायचे की वॉच टाईम वाढवून घ्या, सबस्क्रायबर वाढवून घ्या. परंतु या क्षेत्रात मी माझ्या आवडीने आलेले आहे. तर मला खात्री आहे की मी एक एक सबस्क्रायबर आणि एक एक तासाचा वॉच टाईम मी माझ्या मेहनतीनेच मिळवणार आहे. तर तुम्हाला हा माझा रुखवत आवडला असेल तर मला तुम्ही नक्कीच सपोर्ट कराल. आणि बीड किंवा आसपास भागातील लोक जर कोणाला हा रुखवत पाहिजे असेल तर त्यांनी मला खाली मेसेज करा. आज आपण या ठिकाणी साखरेचा रुखवत कसा बनवायचा ते पाहूया. त्यासाठी हे भरपूर असे साचे माझ्याकडे आहेत, कारण मी खूप दिवसापासून हा रुखवत बनवते. त्यामुळं हे साचे मी जमा करून ठेवलेले आहेत. आणि असं जाडपुष्ट घ्यायचं आहे. आपण तुळशीसाठी बनवणार आहोत. हे मी तुम्हाला तिळाचा रुखवत कसा बनवायचा त्यामध्ये सुद्धा दाखवलं होतं कसं करायचं ते. तर अशा प्रकारे असं बनवून घ्यायचं आहे. आणि आता बारीक साखर घ्यायची, त्यामध्ये असं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि त्याला चांगल्या प्रकारे काढून घ्यायचे. थोड्या पाण्यामध्येच पूर्ण साखर अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि मी एक साचा घेते, त्यामध्ये साखर टाकायची. ती व्यवस्थित अशी सगळीकडे बसवायची व्यवस्थित. आता मी हा दुसरा साचा घेते समोश्याचा, त्यामध्ये साखर भरायची आणि वरतून दाब देऊन चांगल्या प्रकारे. त्यानंतर हा लाडूचा साचा आहे. हा जो आहे तो मोदकाचा साचा आहे. आणि हे जे आहे तुळशीचा जो खालचा बेस आहे ना, त्यासाठी हे वापरत आहे मी. तर यामध्ये मी साखर भरून भरून घेते, चांगली व्यवस्थित अशी प्लेन बसवते, म्हणजे आपला आकार व्यवस्थित येईल. आणि त्याला असं होल करते काडीने, म्हणजे यामध्ये आपल्याला तुळस बसवता येते. त्यानंतर हा जो आपण साचा बनवून ठेवला होता तुळस बनवण्यासाठी, त्याला मी दोऱ्याने बांधले आणि त्यामध्ये अशी साखर भरते. पूर्ण प्लेन अशी करून घ्यायचं आहे, चांगल्या प्रकारे दाबून, म्हणजे व्यवस्थित आकार आपला आतमध्ये निघणार आहे. आणि याला पण ब्रशच्या साहाय्याने असं होल करून घेते, कारण पूर्ण तुळस आपल्याला ओवून घ्यायची आहे पूर्ण. आता हे सर्व मी वाळायला ठेवते. माझ्याकडे जेवढे साचे आहेत तेवढे मी आता भरून घेते आणि हे वाळण्यासाठी ठेवते. ज्या बारीक साईजच्या वस्तू असतात ना, ते वाळायला 1 दिवस लागतो, आणि ज्या मोठ्या साईजच्या असतात ताट वगैरे कळस, तर त्याला 2 दिवस लागतात. तर आता या सर्व वस्तू मी उन्हात वाळण्यासाठी ठेवते.